हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज ना सकाळची सुरुवातच आयशी झाली होती, कारण चिमणीचे पप्पा 8ला कामाला निघून गेले। मग मी आणि चिमणी पुन्हा झोपून गेलो। रोज 9ला पाणी येतं, मग काय रोज पाणी भरण्यासाठी 9ला उठावं लागतं, पण आज पाणीच नाही आलं। मग काय गेलो झोपूनच। मग काय आज 10 वाजता उठलो दोघी पण, आणि घरातली कामं करून आंघोळ घेतली आधी करून। म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा, कारण चिमणीचे पप्पा 1ला जेव्हा येतात आणि त्यांना 1 तासच लंच टाइम असतो। मग काय लागले ना स्वयंपाकाला। आज उशीर झाला होता, म्हटलं फक्त डाळ भातच बनवायचा प्लॅन केला होता। तसे आमचे चिमणीचे पप्पा समजूतदार आहेत ना, त्यामुळे मला काही टेन्शन नसतं। आणि त्यात चिमणीचा पप्पाचा डाळ भात फेवरेट। त्यांना रोज जरी डाळ भात दिला ना तरी पण त्यांना काहीच फरक पडत नाही। पण आम्ही बाबा आजार खात माणसं, आम्हाला आहे पित्ताचा त्रास। मग काय डाळीपासून मी तर कोसो दूर भागते। हा खातच नाही असं नाही, पण कमी खाते खूप। तसं पण ना ज्यानं डाळ भाताचा शोध लावला असेल ना त्याने 1 नंबर काम केलंय, कारण डाळ भात बनवायला ना जास्त काही कुटाणा लागत नाही आणि पटकन बनवून जातो। स्वयंपाकाचं तर ठीक आहे हो, पण डोक्यात खूप सारा विचार चालला होता, कारण चिमणीच्या पप्पांनी सकाळ सकाळी घरातील सगळं पाणी खाली केलं होतं आणि नेमकं आजच पाणी नव्हतं आलं। कारण पाण्याचं कसं आहे माहितीये का, पाणी नसेल तर आपण कोणतंच काम नाही करू शकत। तरी नशीब छोटावाला ड्रम मी खाली नव्हता करून दिला त्यांना, नाहीतर आज बिना आंघोळीच बसायला लागला असतं। तशी पण थंडी एवढी जास्त वाढली आहे की आंघोळ सुद्धा करू वाटत नाही, पण काय करणार, मोठे झालो ना आता। ते लहानपणी चालायचं ना 2-2 दिवस नाही आंघोळ केलं तर। आम्ही तर शनिवारची शाळा असली ना थंडीच्या दिवसामध्ये फक्त तोंड धुवून कपडे घालून शाळेला जायचो, कारण कोण एवढ्या गारठ्याचं सकाळ सकाळी आंघोळ करल। पण खरं तर ना ते लहानपणीचे दिवसच भारी होते ना, कसलं टेन्शन ना भविष्याचा विचार। लहान होतो ना तेव्हा मोठ्या माणसांना बघितलं की वाटायचं आपण कधी मोठं होतोय। लहानपणी भांडी कुंडी खेळताना असं वाटायचं खरोखरचा स्वयंपाक कधी बनवतोय। पण आता मोठं झाल्यानंतर एवढ्या जिम्मेदारी आलेत ना स्वतःवर की वाटते लहानपणीच्या भांड्या कुंड्यातील त्या सीताफळाच्या पानाच्या चपात्या आणि चिखलाची आमटीच बरी होती। खरंच ते लहानपणाचे दिवसच मस्त होते। आता किती जरी आठवलं ना तरी ते लहानपणाचे दिवस ना परत येत नसते। पण ना लहान मुलांना जेव्हा पण खेळताना बघते ना मला माझी आठवण येते, कारण खेळायचं ना मला जरा जास्तच येड होतं। आता पण तर खेळतोयच, पण ती मातीची भांडी कुंडी कुठं राहिलेत, आता तर खरोखरची भांडी कुंडी हातात आले। आणि तो खेळण्यातला नवरा तर कुठं गायब झालाय की त्याचा तर अजून शोध पण नाही। खरंच लहानपणी किती येड होतो ना। चला असो, आता काय करणार। मला तर ना खरं ह्या सगळ्यामध्ये ना झोपच भेटत नाही, म्हणूनच मला जाम राग येतो। कधी कधी तर एवढा कंटाळा येतो ना काहीच करू नाही वाटत, पण आपण नाही केलं तर आता एवढं सगळं काम कोण करणार, म्हटलं उठून काम करावंच लागतंय। हा कधी तर लईच कंटाळा आला तर चिमणीच्या पप्पांना बोलते आज तुम्ही काय तर बनवून चारा, तर त्यांनी चारते। खरं तर चिमणीच्या पप्पांच्या सारखा माणूस ना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलाय, कारण आजकाल कोणी कोणासाठी एवढं नाही करत। कारण ते सुद्धा 12 घंटा काम करून येतात, पण मला कधीच नाही बोलत की मला कंटाळा आलाय तूच कर। ते घरी आल्यानंतर चिमणीला सुद्धा घेतात आणि मला कामामध्ये सुद्धा हेल्प करू लागतात। आता आम्ही दोघं जसं राहतोय ना हे बघून खूप जणांना प्रश्न पडतो की हे दोघं भांडत असतील की नाही। खरं सांगू का, आमचा एकही दिवस बिना भांडता नाही जात। आम्हा दोघांना ना काही गोष्टीवरनं भांडायलाच लागतं। आधी तर दोघंच होतो, पण आता चिमणी आल्या त्यात, आता चिमणीवरून असते आमचं चालू। त्यांचं म्हणणं की चिमणीला असं नको घेऊ, तसं नको घेऊ, असं नको घालू, तसं नको घालू। मग काय मी पण म्हणते भरते तिचा डबा, जावं तिला पण घेऊन कामाला। तसं ना मी भांडण्यामध्ये जरा जास्तच एक्सपर्ट आहे। ते काय आहे ना, माझ्या आयुष्यामध्ये खूप जरा जास्त फालतूक माणसं येऊन गेलेली आहेत ना, त्यामुळे मला जरा भांडण्याचा जास्त एक्सपिरियन्स आलेला आहे। मग काय माझं एकदाच तोंड चालू झालं की थांबायचं नावच घेत नाही। पण चिमणीचे पप्पा मात्र शांतपणे माझं सगळं ऐकून घेतात। त्यांना मी कसं जरी वागले, किती जरी भांडले ना तरी माझा रागच येत नाही। त्यांचं म्हणणं असं असतं की दोघांच्या मधल्या एकानं तर शांतता घेतलीच पाहिजे, नाहीतर भांडण जरा जास्तच पेटतं। माझं कसं आहे माहितीये का, माझ्या मनावर डोक्यावर कोणत्याच गोष्टीवर ताबा राहत नाही, त्यामुळे ना मी समोरच्याचा बिना विचार करताना भांडण करायला लागते। यात खरं तर कोणाची चुकी नाही, कारण माझ्या आयुष्यातच असे माणसं येऊन गेलेत की ज्यांनी मला एवढं रागीट बनवलेलं आहे। पण नशीब चिमणीचे पप्पा एवढे समजूतदार आहेत की त्यांच्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही। उलट जरी कधी टेन्शन आलं कोणत्या गोष्टीचं तरी समजून सांगायचं काम त्यांनी मस्त करते। आता तुमच्या सगळ्यांचा प्रश्न तर सॉल्व्ह झालाच असेल की आम्ही दोघं पण भांडण करतो, कारण कोणतंच नातं भांडण केल्याशिवाय घट्ट होत नाही। त्यामुळे तुम्ही पण रोज थोडं थोडं भांडत जावा। आणि हा व्हिडिओ आता दाजीला दाखवायला जाऊ नका, नाहीतर दाजी तुम्हाला माझं चॅनल अनसबस्क्राईब करायला लावतील। चला भांडणाचं जाऊ द्या, तसं सगळ्यांना खूप जास्त प्रश्न आहेत, किती जरी उत्तर दिली ना तरी ते प्रश्नाचे उत्तर कमीच पडायले। त्यामुळे माझे चॅनल जेवढं शक्य होईल ना तेवढं मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे। आता ही चिमणी बघा, एवढ्या वेळ झालं जागे आहे ना, तिला किती वेळ झालं मी झोपवायचा प्रयत्न करते, पण ती झोपायचं नाव घेणं गेले। तिला जेव्हा मम्मीला काम असतं ना अजिबात झोपायचं नसतं। तिला असं वाटतं की सारखं तिच्यासोबत कोणी ना कोणी खेळलं पाहिजे। मला तर वाटतं हिला चाला यायला लागलं, हिनं घरामध्ये थांबायचं नावच नाही घेणार, तिच्या मागं मला नुसतंच पळायला लागणार आहे बहुतेक। चिमणी तर काय झोपायचं नाव घेणार, म्हटलं तिला खेळ, मी जरा जाऊन बघते पाणी बिणी आलंय का नाही, कारण मला पाण्याचं जाम टेन्शन आलंय। अंघोळ वगैरे तर झाली होती, पण कपडे धुवायचे बाकी राहिले होते। त्यात ही चिमणी
चिमणीसाठी तर ना जास्त पाणी लागते. तिचे इतकुशे कपडे बाबा काय सांगू तुम्हाला. माझा इथं टाइमपास चालू होता तेवढ्यामध्ये ना मोटरी वाजायला चालू झाल्या. म्हटलं बरं झालं बाबा आलं एकदाचं पाणी. 9ला येणारं पाणी आज 12ला आलं होतं. म्हटलं जाऊ दे कधी काय येणार आलं ते महत्वाचं. असं पण माझं सगळं काम झालं होतं आज. मग काय चिमणी पण तोपर्यंत झोपून गेली होती. म्हटलं मी पटकन जाऊन ना पाण्याची पाईप घेऊन म्हटलं आधी पटकन पाणी भरून घेऊ तर नाही तर अजून ती उठायची. मग काय पाणी पण आज मस्त फास्ट आलं होतं. म्हटलं मग घेतलं ना पटकन सगळं पाणी भरून. पाणी तर भरून झालं पण तोपर्यंत पुन्हा आमच्या चिमणी मॅडम उठून बसल्या होत्या. पण तिच्यासोबत खेळायला तर बाजूची छोटी आली होती. म्हटल्यावर ना ती तिच्यासोबत मस्त अशी खेळत बसली होती. असं पण ना चिमणीला खेळायला ना लहान मुलंच लागतात. तिला बाहेर जरी घेऊन गेलं ना खेळायला आणि बाहेर लहान मुलं खेळताना दिसले ना तिनं उड्याच मारायला लागते. आता ह्या छोटीला म्हटलं बाई थोडा वेळ तिला खेळव म्हणजे मी तोपर्यंत माझं तांदूळ साफ करून घेते. इथं इडल्या डोसा बनवायसाठी ना मी मस्त असं राशनचं तांदूळ घेतलं होतं. त्याच्यामध्ये कणीचे तांदूळच जास्त होते. म्हटलं सगळं मस्त असं साफ करून डब्यामध्ये भरून ठेवून देऊ. खरं तर ना मी इडली आणि डोशासाठी राशनचे तांदूळच वापरते. त्याने ना मस्त अशा इडल्या डोसा होतात. तुम्ही राशनचे तांदूळ वापरता की नाही इडलीला नक्की सांगा. का अजून कोणता तांदूळ वापरता तेही सांगा. आता खूप जणांच्या ना कमेंट यायलेत की तुमचे सासू सासरे कुठे असते तुम्ही का त्यांच्यासोबत राहत नाही. तुम्ही त्यांच्यापासून वेगळं का राहता. तसे जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून आहेत त्यांना आमची सगळी स्टोरी तर माहितच आहे. पण आता जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले ना त्याला हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. कारण आपल्या व्हिडिओमध्ये सासू सासऱ्यांचा अजिबातच जिकर नसतो. तर आता जे कोणी नवीन आहे ना त्यांना मी सांगते की काय विषय आहे नेमका. खरं तर ना कोणालाही जज करण्यापूर्वी ना आधी त्याला ओळखून घेत जावा. खरं तर आजकाल सासू सासऱ्यांच्या सोबत कोण राहत नाही. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हेनी पण सासू सासऱ्यांना सोडून वेगळी राहते. तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की चिमणीच्या पप्पांना मम्मी पप्पा नाहीयेत. त्यांनी लहान असताना त्यांचे मम्मी पप्पा एक्सपायर झालेले आहेत. त्यामुळे मला सासू सासरे नाहीये. त्यामुळे आमची छोटीशीच फॅमिली आहे. त्यामुळे उगाच सासू सासऱ्यांना सोडून राहतेत वगैरे असले विचार तुम्ही डोक्यामध्ये आणू नका. खरं तर ना चिमणीच्या पप्पाचं त्यांच्या मम्मीवर ना खूप जास्त प्रेम होतं. त्यामुळे चिमणीला ना त्यांनी लाडानं मम्मा असं पण बोलते. कारण चिमणीच्या पप्पांना असं वाटतं त्यांची मम्मीच माझ्या पोटाला आलेली आहे. असं सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात ना. जे नशिबात लिहिले ते तर काही कोणाला चुकत नाही. आणि आपल्या स्वामी समर्थाच्या व्हिडिओवर ना एका भक्तिताईंनी ना कमेंट केली होती ताई 8 वर्ष झाले लग्नाला बाळ नाही. लोक खूप काही बोलतायत. खूप मी डिप्रेशन मध्ये वगैरे आहे. तुम्ही माझ्यासाठी स्वामींच्याकडे प्रार्थना करा. तर त्या ताईला मी सांगेन की मी स्वामींच्याकडे तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन. त्याच्यात तर काही विषय नाही. पण ना तुम्ही लोकांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण लोकही बोलायलाच असतात. कोणी पोसायला येत नसतं आपल्याला. आणि ते कोण होतात की आपल्याला जज करायला आपण कसे आहोत कसे नाही हे सांगायला ते कोण आहेत. आणि डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे स्वतःला त्रास करून घेतल्यामुळे ना अजूनही प्रेग्नेन्सी मध्ये ना प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्ही हॅप्पी राहावा, खुश राहावा आणि स्वामींच्यावर विश्वास ठेवा. तुमची वेळ आल्यानंतर स्वामी तुम्हाला हवं ते नक्कीच देणार. त्यामुळे स्वामींच्यावर असलेला विश्वास अतूट ठेवा. कारण स्वामी त्याच्या भक्ताच्या पाठीमागे कायम ठाम उभे राहतात. चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ.